राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 22 मार्च या दिवशीचं चिंतन. नित्य काय आहे हे जाणून त्याचा नेम साधणं याचं नाव नित्यनेम. नित्याचे नेमाचे असे एक नाम, घेता सरे काम अंतरीचा. कमी जास्त काही अनित्यता नाही, स्फुरत असे देही अखंडित. गोविंद म्हणे घ्यावे तेची वेळोवेळा, अंतरी कळवळा धरोनिया. रामपाठातील ही ओवी होती. परमपूज्य मामांनी आपल्या रामपाठातील या अभंगात नित्य काय आणि त्याचा नेम कसा साधायचा हे सांगितलंय. नित्य अनित्य, वस्तू अवस्तू, क्षर अक्षर, द्वैत अद्वैत अशा या द्वंद्वात्मक व्याख्या परमार्थात नेहमी येतात. अनित्य काय आहे हे आपल्या अखंड अनुभवाचं आहे, कारण सर्व दृश्य संसार हे अनित्यच आहे. परंतु ते कशावर आधारलेलं आहे याचा आपण कधी विचार करत नसल्यामुळे नित्य काय आहे हे आपल्या लक्षात येऊ शकत नाही. ज्या अर्थी समोर दिसणारं दृश्य जग हे अनित्य आहे, सतत बदलणारं आहे, त्या अर्थी दुसरं काहीतरी नित्य तत्व असायलाच पाहिजे. त्याशिवाय अनित्याची कल्पना कशी येणार हे आपल्यालाही अंतर्मनात माहीत असतंच. परंतु अनित्याच्या सवयीमुळे आपल्याला त्याची जाणीव नसते एवढंच. तर हे नित्य तत्व म्हणजे चैतन्य. नित्यं सर्वगतस्थाणुर अचलोयम सनातनः. उपाधी माझी गुप्त ते चैतन्य सर्वगत. असं हे चैतन्य, ज्याच्या आधारावर हे जड विश्व आपला कारभार चालवतं, त्याला चैतन्य म्हटलं आहे. त्या चैतन्याचं अनुसंधान, स्मरण, जाणीव, ज्ञान मिळवायचं आहे. ते मिळवण्याच्या प्रक्रियेला नेम म्हटलंय. नेम धरून कुठलीही गोष्ट साध्य करावयाची असते. नेम धरून बाण मारला तर लक्षवेध होतो. उगाच इकडे तिकडे बाण मारण्यात किंवा गोळीबार करण्यात काय मतलब आहे. म्हणून नेम हा महत्त्वाचा जो साधावा लागतो. म्हणजे काय की एकाग्रता पाहिजे. अर्जुनानं जसा पक्षाच्या डोळ्यावर नेम साधला होता, तसं लक्ष्य आणि आपण यांचं तादात्म्य झालं पाहिजे, तर नेम साधला जातो. बंदुकीचं, धनुर्विद्येचं प्रशिक्षण देताना सुद्धा श्वास रोखून ठेवायला सांगतात, म्हणजे श्वासाची आणि नेमाची सांगड घातली गेली पाहिजे. ती साधणं म्हणजेच नेम, पण त्या अगोदर लक्ष्याची ओळख होणं महत्त्वाचं आहे. म्हणून नित्य अनित्य विवेक करून मग परमार्थ साधावा लागतो. ही सर्व प्रक्रिया सद्गुरूंच्या कृपेशिवाय कळतही नाही आणि वळतही नाही. ज्ञान आणि विज्ञान या दोन्हींचं ज्ञान फक्त गुरुकृपेनंच साध्य होऊ शकतं. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.